नमस्कार, शुभ्रास रेसिपी आणि ब्लॉगमध्ये मी तन्वी तुमचं खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी बनवत आहे अळूच्या पानांचे भजी। चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात। बघा, मी इथे अळूची पानं घेतलेली आहेत आणि साफ करून स्वच्छ करून घेतलेली आहेत, धुवून घेतली आहेत स्वच्छ। आणि हे जे अशा शिरा असतात पानाला त्या काढून घेतलेल्या आहेत। सगळी पानाशी साफ करून घेतलेली आहेत आणि आता मी हे पानं छान अशी कट करून घेणार आहे। मी सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे, काय काय लागणार आहे ते। तर अशा पद्धतीने अळूची पानं मी चिरून घेतलेली आहेत। तर इथे एकूण 7 पानं होती, 7 पानं मी चिरून घेतली। छोटी होती पानं आणि खूप जास्त अशी मोठी नव्हती। आणि याच्यामध्ये मी हे कांदे घालते, 2 मीडियम साईजचे कांदे आहेत, ते छान बारीक कांदा चिरून झालेला आहे। आणि आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6-7 हिरव्या मिरच्या आणि 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, मोठ्या 1 पाकळ्या। आणि याच्यामध्ये मी 1 चमचा जिरं घालणार आहे। तर 1 चमचा याच्यामध्ये जिरं घालून घेतलं। आणि हे याची पेस्ट करायची नाही आहे, थोडंसं क्रश करून घेणार आहे मी। तर मिरची आणि लसूण मी छान क्रश करून घेतलेलं आहे, जिरं घालून थोडंसं बघा असं। यामध्ये मी आता पाव चमचा हिंग घालते, 1 चमचा गरम मसाला छोटा चमचा आहे, त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचं हे चिंचेचं कोळ आणि गूळ घातलेला आहे ह्याच्यामध्ये। चिंच मी भिजत ठेवली होती, याच्यामध्ये गूळ घालून ते याच्यामध्ये घालायचं आहे। साधारण लिंबा एवढी चिंच घेतली आणि तेवढंच मी गूळ घेतलेला आहे। त्यामध्ये घालते 2 चमचे तांदळाचं पीठ, यामध्ये घालते चवीपुरतं मीठ। आणि आता हे छान आपण असं एकजीव करून घेऊया। आणि याच्यामध्ये मी आता चण्याचं पीठ घालणार आहे। जसं लागेल तसं चण्याचं पीठ घालायचं, पण चण्याचं पीठ खूप जास्त पण घालायचे नाही आहे त्याच्यामध्ये, तर कमी घालायचं थोडं, म्हणजे भजी छान असे कुरकुरीत होतात हे। आता मी याच्यामध्ये जसं लागेल तसं चण्याचं पीठ घालून घेते। हे बघा, मी चण्याचं पीठ घालून हे छान भजीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे। यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे। जे आपण कांदा आणि चिंचेचा कोळ आणि पानांना जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपण हे भिजवून घेतलेलं आहे, एक्स्ट्रा पाणी यामध्ये घालायची काही गरज नाही आहे। तर आता मी हे तळून घेते छानपैकी। तर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे, आता आपण यामध्ये भजी सोडूया। आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मी हे भजी छान असे कुरकुरीत तळून घेणार आहे।
हे बघा, भजी मी छान तळून घेतलेले आहेत. तर हे झालेले आहेत, काढून घेते. आणि अशाच पद्धतीने सगळे भजी मी तळून घेते. आळूची भजी तयार आहेत. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समधून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा क्लिक करा. धन्यवाद.